हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या आजच्या चौथ्या व्हिडिओमध्ये. आणि आज श्रावण महिन्यातला पहिला दिवस आहे, म्हणजे श्रावण सुरू झालेला आहे आजपासून. कालच पहिल्याच दिवशी आम्ही लावलेलं आहे गुरुचरित्राचं पारायण सुरू केलेलं आहे. आणि पारायणाला माझे मिस्टरच बसलेले आहेत ग्रंथ वाचनासाठी. मध्ये खूप छान वेगळीच अशी ऊर्जा असते. तर आता आमचं ना यावेळेस म्हणजे ऑलरेडी 2 वेळा ग्रंथ पारायण लावून झालेलं आहे गुरुचरित्राचं घरामध्ये, आणि आता ही तिसरी वेळ आहे. तर खूप छान वाटतंय. खूप एक वेगळीच ऊर्जा घरामध्ये असते. जर का तुम्ही कधी केलेलं नसेल तर एकदा नक्की नक्की करून बघा. खूप छान असे अनुभव तुम्हाला येतील आणि तुम्हाला परत परत करावं असं वाटेल. आता आमचं 2 वेळा झालं, पण बऱ्याच दिवसापासून अजून चालू होतं की करायचं, पण काही ना काही अडचणी येत होत्या. आणि आता फायनली मुहूर्त लागलेला आहे. सकाळी पारायणच आहे. सकाळी पारायण म्हणजे आपण 7 दिवसाचं एक पारायण असताना आपण असे 1, 7, 3 वगैरे असे पारायण करू शकतो, जर का काही आपल्याला अडचण वगैरे येणार नसेल असं तर तसा सगळा विचार करून आम्ही हे पारायण लावलेलं आहे, जेणेकरून कोणत्या अडचणी येऊ नयेत म्हणून. तर अशा पद्धतीचं साखळी पारायण आहे. आणि त्याच्यासाठी काही वेगळे नियम वगैरे काही नाही आहेत. सेम सगळेच नियम जे आपण नॉर्मल पारायण करतो तसेच करायचं आहे. एवढंच की कंटिन्यू वाचायचं आहे. आपल्याला काही मध्येच उद्यापन वगैरे करायचं नाही. कंटिन्यू 3 करून घ्यायचे आणि मगच त्याचं उद्यापन जे आहे ते आपल्याला करायचं आहे. बघू शकता तुम्ही या पेजवरती ना दिलेली आहे, सगळी माहिती दिलेली आहे. कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे वगैरे सगळं. थोडंसं ना आपलं पूजेचं शूट केलं होतं सकाळी सकाळी. हे जेव्हा मांडणी वगैरे करत होते त्यावेळेला, तर कसं पूजा जेव्हा आपण व्यवस्थित अशी करत असतो म्हणावे, तसं आपल्या शूटचं वगैरे काही लक्ष नसतं. म्हणजे नको वाटतं ते शूट करायला, म्हणजे आपलं त्याच्याकडे लक्ष जातं म्हणून. तर तरीसुद्धा मी छोटे छोटे 1-2 क्लिप घेतलेल्या आहेत. तर आपल्याला ना म्हणजे जेव्हा ग्रंथ पारायण करायचं असतं तेव्हा आपल्याला ना वेगळं कोणाला काही विचारायचं वगैरे काही सुद्धा गरज नाही. सगळ्या गोष्टींना आपल्याला ग्रंथाच्या सुरुवातीच्या पेजवरतीच दिलेल्या आहेत की तुम्ही कसं करायचं, काय नियम पाळायचे, कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे वगैरे वगैरे सगळी माहिती आपल्याला ग्रंथामध्ये दिलेली असते. आपण फक्त ठरवलं ना एकदा की आपल्याला पारायण करायचं आहे, तर फक्त पहिल्यांदा आपण ग्रंथ घेऊन यायचा आहे. आणि शक्यतो दिंडोरी प्रणीत ग्रंथ जो आहे ना तर तो घ्यावा शक्यतो, म्हणजे तो थोडासा शॉर्टमध्ये आहे आणि लेडीजला वगैरे वाचायला बरं आहे असं म्हणतात. म्हणजे मेन ग्रंथ मलाही माहीत नाही किती मोठा आहे, पण मी सुद्धा असंच ऐकून मी दिंडोरी प्रणीतच ग्रंथ घेतलेला आहे. आणि मी तरी पण म्हणजे मी अजून स्वतः बसलेले नाही आहे पारायणला. जेव्हा पण 2 वेळा झाले ते मिस्टरांनीच केलेले आहे, तर तिसऱ्यांदा सुद्धा तेच बसलेले आहेत. म्हणजे म्हणतात नशीबवाल्यांनाच भेटतं पारायण करायला. मी खूप वेळा ठरवते पण माझ्या हातून काही ते होत नाही. बाकी सगळं मी करते, पण वाचन म्हणजे माझ्या हातून स्वतः पारायण घडत नाही आहे. तर काय माहिती काय म्हणजे असेल, आता बघू माझ्या हातून कधी घडते किंवा माझ्या नशिबात कधी आहे ते. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.